नमस्ते. चला आज आपण ना नवीन रेसिपी करूया आणि कॉर्न पीनट बॉल करूया. खूप क्रिस्पी, खूप सुंदर असे बॉल होतात ते. तर आपण सुरुवात करूया. मग त्यासाठी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कॉर्न घेणार आहोत. एक बाउल कॉर्न घेतलेले आहेत. हे 2-3 हिरवी मिरची, आणि आपल्याला लाल मिरची टाकायची आहे. थोडस आल्याचा तुकडा, त्यामुळे थोडं सांभाळूनच. हे जिरं घेतलेलं आहे. जिरं आहे, चवीनुसार मीठ आहे. पाणी टाकणार नाही त्याच्यामध्ये आपण. हे थोडा चाट मसाला आहे. थोडीशी कोथिंबीर आहे. हे आता आपण मिक्सर मधून जाडसर काढून घेणार आहोत. जास्त पेस्ट सारखं करायचं नाही, जाडसर घ्यायचंय. हे असं जाडसर आपण काढून घेतलेलं आहे. पेस्ट वगैरे केली नाही, क्रंची क्रंची आहे त्याच्यामध्ये. आपण हे कॉर्न काढून घेणार आहे. खूप सोपी आणि सुंदर आहे रेसिपी. हे आता ह्याच्यामध्ये काय करणार आहेत आपण. हे जाडसर शेंगदाणे घेतलेले आहेत मी. हे आपण एक वाटी, छोटी वाटी जाडसर शेंगदाणे टाकणार आहोत. आता हिरवी मिरची टाकलेली आहे आपण, पण थोडासा कलर मस्त येण्यासाठी आपण थोडी लाल मिरची पण टाकणार आहोत. लाल मिरची आहे आणि थोडी हळद आहे. आणि आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे आपण, तांदळाचं पीठ टाकणार आहे. 1-2 चमचे. थोडं बाइंडिंग येण्यासाठी मी 2 चमचे टाकलेलं आहे. वाटलं तर आपण पुन्हा टाकूया. आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. हे मस्त बाइंडिंग करून घेतलेलं आहे. सुंदर असं झालेलं. आपल्याला पूर्ण छोटा बाउल भर आपल्याला तांदळाचं पीठ लागलेलं आहे. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकू शकता. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा यूज करू शकता. आता हे डीप फ्राय केले तरी चालतात ते बॉल, किंवा मी आप्पेच्या ह्याच्यामध्ये क्रिस्पी करून घेणार आहेत. भांड्याला थोडं ग्रीसिंग केलेलं आहे मी ते ऑइलने. हे थोडस हाताला मी तेल लावणार आहे. तर तुम्हाला पाहिजे जसे छोटे छोटे बॉल आपण करणार आहोत. हे असे आपण बॉल करून घेऊया. हे सुंदर असे बॉल तयार करून घेतले आहे. आता मी आप्पेच्या पात्रामध्ये टाकणार आहे त्याला. हे डीप फ्राय पण खूप सुंदर लागतं ते. हे तेच बाइंडिंग आपण काही वरतून कुठली पेस्ट वगैरे काही सुद्धा लावलेली नाहीये. हे आता वरतून पुन्हा आपण ह्याला ऑइल सोडणार आहोत थोडं थोडं. हे आणि मस्त क्रिस्पी डीम वरती क्रिस्पी करणार आहोत. हे झाकण वगैरे काही ठेवलेलं नाहीये. हे एकदम असे मस्त सगळीकडनं आपण. हे किती सुंदर झालेले आहेत, आणि निघतात पण किती फटाफट. आपण चांगले क्रिस्पी करून घेऊया. आणि शेंगदाण्यामुळे भयंकर सुंदर लागतात. क्रंची क्रंची येतंय मध्ये मध्ये खाताना, त्यामुळं खूप सुंदर लागतं ते. हे किती सुंदर असे क्रिस्पी आणि किती सुंदर बॉल झालेले आहेत. आपण काढून घेऊया. किती सुंदर असे आपले बॉल तयार झालेले आहेत. आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत. एकदम. हे आपण मस्त छान सजवूया त्याला. हे मी असं कॉर्नची स्टिक केलेली आहे मी. आपण हे केवढं क्रिस्पी झालेलं आहे. किती सुंदर असं आपला बॉल तयार झालेले आहेत. तुम्ही सॉस बरोबर खा, किंवा ग्रीन चटणी बरोबर खाल्ले तरी चालेल. हे किती सुंदर झालेले आहेत. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.